Good morning all of you. In previous lecture, we have learned practice set 17. Today, we are going to learn word problem of practice set 17. पहा. Practice set 17 मधला second example. A road is 4 kilometer and 800 meter long. If trees are planted on both its sides at intervals of 9.6 meter. How many trees were planted? पहा आधी काय काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे याचा विचार करायचा. रोडची लांबी किती दिलेली आहे? 4 किलोमीटर and 800 मीटर आहे. आणि रोड आहे, रोड असल्यामुळे दोन साइड असतात. बोथ मीन्स दोन्ही साइडला झाडं प्लांट केलेली आहेत. आणि दोन झाडांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 9.6 मीटर. तर आपल्याला किती झाडं प्लांट केले आहेत हे काढायचं आहे. मग आपण सगळ्यात पहिले काय करू? 4 किलोमीटर आहे, त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू. का बरं करावं लागेल? कारण की 800 मीटर पण आहे आणि दोन ट्रीज मधलं डिस्टन्स किती दिलाय? 9.6 मीटर. म्हणून आपण 4 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करू. We know that 1 kilometer is equal to 1000 meter. Length of road is equal to 4 kilometer and 800 meter. आता 4 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाइड करावं लागेल. 4 multiplied by 1000 plus 800 तसेच लिहायचे is equal to 4000 plus 800. 4 ने मल्टिप्लाइड केल्यावर आपल्याला 1000 ला 4000 मिळाले प्लस 800 मीटर इज इक्वल टू 4800 मीटर. मग लेंथ ऑफ रोड आपली किती झाली? 4800 मीटर लॉंग. अँड डिस्टन्स बिटवीन दोन ट्रीज मधलं डिस्टन्स किती आहे? 9.6 मीटर. मग आपल्याला किती ट्री प्लांट केले हे विचारलेलं आहे. रोडला दोन साइड आहे म्हणून आपण आधी वन साइड पाहूया. नंबर ऑफ ट्रीज ऑन वन साइड. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. 4800 डिवाइडेड बाय 9.6 याला आपण न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. पहा आता 4800 मध्ये डिनोमिनेटर मध्ये काहीच दिलं नाही, तिथे 1 असतो असं गृहीत धरायचं. डिवाइडेड बाय 9.6 मधला काय करायचा? डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचा. 96 ला न्यूमरेटर मध्ये लिहायचं. 9.6 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून डिनोमिनेटर मध्ये 10 येईल. इज इक्वल टू आता डिव्हाइडला आपल्याला मल्टिप्लाइड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करावं लागेल? 96/10 चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. मग 4800 मल्टिप्लाइड बाय 10 डिनोमिनेटर मध्ये आहे म्हणून त्याला न्यूमरेटर मध्ये लिहायचं. आणि 96 न्यूमरेटर मध्ये आहे त्याला डिनोमिनेटर मध्ये लिहायचं म्हणजे रेसिप्रोकल घेतला. आता मल्टिप्लाइड करूया. मल्टिप्लिकेशन करताना डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन. पहा आता 4800 मल्टिप्लाइड बाय 10. 4800 खाली डिनोमिनेटर मध्ये काही नाही आहे म्हणून 1 आहे, धरायचा असतो. 96 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 96. मग इथे डिनोमिनेटर मध्ये 96 येईल. मग 4800 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 48000 आणि डिनोमिनेटर मध्ये 96. मग आता आपण डिवाइड करूया. 48,000 डिवाइडेड बाय 96. आता 96 चा टेबल आपल्याला पाठ नाही, मग टेबल आपण बनवूया. 96 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 96. मल्टिप्लिकेशन करत जायचं. 96 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 192. 96 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 288. 96 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 384. 96 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 480. 480 आहे आपल्या याच्यामध्ये म्हणून 96 5 जा 480. 480 मायनस करायचे. 0 - 0 0. 8 - 8 0.
4 minus 4 0. आता हे 2 0 उरले, हे 2 0 5 वर देऊन द्यायचे. म्हणजेच आन्सर किती आलं? 500. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज ऑन वन साइड किती आली? 500. रोड असल्यामुळे 2 साइड्स आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? बोथ मीन्स दोन्ही. नंबर ऑफ ट्रीज ऑन बोथ साइड ऑफ रोड इज इक्वल टू 2 ने आपल्याला मल्टिप्लाइड करावं लागेल 500 ला. 2 multiplied by 500 is equal to 1000. आता आपण पाहिलंय की since the first tree is at 0 meter. पहिलं जे ट्री आहे 0 मीटरला आहे, आपल्याला त्याचा पण विचार करावा लागेल. मग आपले वन साइडला किती ट्रीज निघालेले आहे? 500. मग आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज ऑन ईच साइड आपल्याला काढावं लागेल. 500 plus 1 is equal to 501. पण रोड असल्यामुळे काय असतात? 2 साइड्स असतात. बोथ मीन्स दोन्ही. मग नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड ऑन बोथ साइड काढावं लागेल. इज इक्वल टू 501 multiplied by 2 इज इक्वल टू 1002. आता पहा, आन्सर मध्ये 1000 और 1002 दोन्ही येऊ शकतात. आता थर्ड एक्झाम्पल अँड फोर्थ एक्झाम्पल ॲज युअर होमवर्क ते तुम्ही सॉल्व करायचं. काही अडचण असल्यास मला विचारायचं. आणि आपला 5th चॅप्टर जो आहे डेसिमल फ्रॅक्शन हा इथे संपलेला आहे. थँक्यू.